1972ला मला आठवतंय खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या भागातनं खूप मोठ्या प्रमाणात कुटुंबाच्या कुटुंब पुणे आणि मुंबईमध्ये पोटा पाण्यासाठी म्हणून शिफ्ट झाली. त्यातली अनेक मंडळी पुण्यामध्ये शिफ्ट झाली. कुठं नोकरीला लागली, मंडईमध्ये हमाली करायला लागली, दिवाणजी काम करायला लागली. वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीचं काम करायला लागले. त्यावेळेला माझ्या वडिलांच्या असं लक्षात आलं की हे काम करतायत पण यांचे खाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळं साधारण 19 नोव्हेंबर 1974 म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधींच्या वाढदिवसाच्या दिवशी पुण्यामध्ये झुणका भाकर केंद्र माझ्या वडिलांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्थापन केलं. 50 पैशामध्ये झुणका भाकर आणि ती सुद्धा पोट भरून लोकांना खायला मिळालं. अशी मोठी भाकरी असायची आणि झुणका तुम्हाला पाहिजेल तेवढा, म्हणजे बेसन ज्याला म्हणतो. तर त्यातून एक लक्षात आलं की पोटाचं काम झाल्यानंतर ज्या पगारातनं मिळणारा पैसा बॅलन्स राहायचा ते आपापल्या गावाला पाठवायला ती लोक लागली. त्यामुळे आनंदी राहायला लागली. गोरगरिबांना त्या झुणका भाकरचा उपयोग व्हायला लागला. गोरगरिबांबरोबरच शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणची लोक तिथं डबे घेऊन यायचे आणि झुणका भाकर पार्सल घेऊन जायचे. इतकी त्याची चव प्रचंड प्रमाणात चांगली होती. त्या झुणका भाकर केंद्राला उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्यापासून सर्व राजकीय लोकांनी, सामाजिक लोकांनी, या सर्व मंडळींनी भेटी दिल्यात. सगळ्यात महत्वाचं बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या वडिलांचे अगदी घरोब्याचे संबंध होते आणि त्या काळामध्ये मनोहर जोशी हे मुंबईचे महापौर होते. महापौर असताना त्यांनी झुणका भाकर केंद्र कसं चालवलं जातं याच्यासाठी 2 दिवस पुण्यात मुक्काम केला. सगळी यंत्रणा कशी चालते, काय चालते याचं व्यवस्थित समजून घेतलं. ते समजून घेतल्यानंतर पुन्हा मुंबईला गेल्यावर बाळासाहेबांच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी घातल्या आणि शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर झुणका भाकर चालू करण्यात आली. आपली प्रेरणा घेऊन त्यांनी या गोष्टी त्या ठिकाणी चालू केल्या. परंतु आपली झुणका भाकर आज तागायत चालू आहे. फक्त आता रेट वाढलाय. पूर्वी 50 पैशामध्ये आपण द्यायचो, आता रेट वाढलाय. त्या काळात मोहिते पाटील असतील किंवा जयंत पाटलांचे वडील, आता जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांचे वडील, या दोघांनी त्या काळामध्ये 5-5 हजार रुपये देणगी दिली होती. ती देणगी सुद्धा खूप त्या काळात मोठी होती. पुण्यातल्या शाळा असतील, सामाजिक संस्था असतील, आपल्याकडे वेटिंगमध्ये असायच्या की आम्हाला तिथं सेवा करायची संधी द्या. मग ते मुलं, शिक्षक ते येऊन येणाऱ्या लोकांना झुणका भाकर वाटायचं काम करायचे. अगदी मनोभावे सेवा करायची. असं वेटिंग म्हणजे त्यांचे दिवस आम्हाला ठरवून द्यायला लागायचे की आता ह्या 10 दिवसात ही शाळा येईल, ती शाळा येईल. त्यांना वेळा वाटून द्यायला लागायची. इतक्या मोठ्या प्रमाणात झुणका भाकरचं काम आपल्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने झाले. तशाच पद्धतीने जेव्हा चीनचं युद्ध झालं, खूप मोठ्या प्रमाणात युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सैनिकांसाठी आपल्या मंडईतून, पुण्यातल्या मंडईतून रेल्वे भरून भाजी मंडईतल्या व्यापाऱ्यांनी दिली. मंडईतल्या व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबाचं सोनं ते सुद्धा त्या सैनिकांना दिलं. एवढा दिलदारपणा मंडईतल्या प्रत्येक व्यापाऱ्याकडे आहे. अतिशय उत्तम रीतीने त्यांनी सैनिकांना सुद्धा मदत केली. संपूर्ण भारतभर आपल्या लोकांचं कार्य आहे आणि ते चांगल्या पद्धतीने करतात. आपली पुस्तक पेढी प्रसिद्ध होती. त्या पुस्तक पेढीतनं अनेक राजकीय, सामाजिक, परत वेगवेगळे IAS अधिकारी, IPS अधिकारी आपल्याकडे शिक्षण घेऊन तयार झालेले आहेत आणि त्याची जाणीव त्यांना आहे.